अपॉन x स्क्वेअर dx. क्लियर? आता बघा याला कसं सॉल्व करणार तुम्ही? log of x आणि 1 upon x स्क्वेअर आहे. क्लियर? तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला log of x चा डेरिव्हेटिव्ह x वरती दिसत नाही, log of x चा डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युअली होऊ शकतो. log of x चा 1 upon x येईल ना, त्याला इथे घेता येऊ शकतो तुम्हाला. त्याला t ने पण सॉल्व करता येईल. किंवा दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही याला 1 upon x स्क्वेअर ला बाजूला घ्या, t घेतलं तरी चालेल. बाय पार्ट्स ने t तयार होते. 1 upon x स्क्वेअर ला घेऊन त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन पुढे सॉल्व करा. म्हणजे u into v तो तयार होतो. कळलं का? इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 म्हणजे काय होईल? log of x आणि असा log of x आणि हा 1 upon x स्क्वेअर तयार होईल. कळलं का? हे कळलं का? log of x into 1 upon x स्क्वेअर. मग याला तुम्ही 1 upon x ला एक x बाजूला काढून log of x चा डेरिव्हेटिव्ह पुढे म्हणून त्याला t म्हणून टाकू शकतात. कळलं का? किंवा मग याला बाय पार्ट्स ने सुद्धा सॉल्व करू शकतात. बाय पार्ट्स पासूनच ते सबस्टिट्यूशन तयार होते. दोन्ही केलं तरी चालेल. कळते का? हा. मग याला बाय पार्ट्स ने केलं तरी चालेल, कशाने केलं तरी चालेल. करा कशाने? बाय पार्ट्स ने करा. मग काय होईल? समजा हा u आणि हा v झाला. काय असतं बाय पार्ट्स? u into the integration of v. u integration of v minus integration of d by u आणि इंटिग्रेशन ऑफ v आणि dx. कळलं का? आठवलं का बाय पार्ट्स? मग ते टाका. आता याच्यामध्ये कोणतं फंक्शन आले, कोणतं फंक्शन होतं? याला at लॉगॅरिथमिक आधी ना, अल्जेब्रिक म्हणतात ना. मग हे u आणि हे v मग टाका त्याच्यामध्ये. मग इंटिग्रेशन ऑफ, आता इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 आहे. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, मायनस असल्यामुळे ना हे इंटिग्रेशन याचं सेपरेट आणि याचं सेपरेटच राहणार आहे शेवटी. मग डायरेक्ट सेपरेट करून टाकू का? मायनसच राहील ना. मग याचं इंटिग्रेशन सेपरेट होईल. इंटिग्रेशन ऑफ, आता याला सॉल्व करतोय बघा आम्ही. इंटिग्रेशन मध्ये काय होणार? हा u म्हणजे काय? log of x. ओके. आणि इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे 1 upon x स्क्वेअरचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल dx. आणि याला लिमिट देऊन टाकू का मी सेपरेट? मायनस असल्यामुळे याचं सेपरेट त्याचं सेपरेट. कळतंय का? तिकडे इंटिग्रेशन आहे ते 1 to 2 ते सॉल्व नाही केलं अजून. सॉल्व व्हायचं बाकी नाही. बरोबर ना? 1 to 2 हे डेरिव्हेटिव्ह कोणाचा? d by dx चा. कोणाचा? म्हणजे log of x चा. ओके. डेरिव्हेटिव्ह log of x चा. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे 1 upon x स्क्वेअर dx. आणि मग हे बाहेर असं म्हणजे बाहेरचं x. कळलं का? हे v चा पुढे कंटिन्यू. ओके. सॉल्व करा. काय भेटेल? याला राहू द्या अजून टेम्पररी. याचं इंटिग्रेशन सॉल्व करा. काय भेटेल? log of x 1 upon x स्क्वेअर. x स्क्वेअर म्हणजे x raised to -2 ना. तो -2 चं काय होईल? x raised to n. n plus 1 upon n plus 1. आठवलं का? सो काय होईल इथं? x raised to 2 plus 1 divided by -2 plus 1 divided by -2 plus 1. ओके. आणि हे ब्रॅकेट क्लोज आणि हे अप्पर लिमिट आणि हे लोअर लिमिट मायनस इंटिग्रेशन ऑफ. याला थोडा राहू द्या अजून. सॉल्व करून घ्या. log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x आणि याचा परत तेच येणार. हेच ना, x raised to -2 plus 1 divided by -2 plus 1 ब्रॅकेट क्लोज dx. कळतंय का? हो. कळतंय का रे? पुढे पहा. देन log of x raised to -2 x raised to -1 divided by -1. बरोबर? ब्रॅकेट क्लोज करून टाका. मी स्टेप बाय स्टेप लिहितोय कारण तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून. याच्यामध्ये तुम्ही स्टेप काढू शकता. ही स्टेप काढून टाकली तरी चालेल. डायरेक्ट या स्टेप आलं तरी चालेल. हे -1 डायरेक्ट पुढे घेतलं तरी चालेल. स्टेप काढून घ्या. लिहिताना स्टेप काढून घ्या. मी स्टेप बाय स्टेप समजण्यासाठी लिहितोय. 1 upon x याचं काय होणार? x raised to -1 upon -1 dx. मग काय होईल याचं? हे पहा, x raised to -1 हा 1 upon x च असतो. x raised to -1 म्हणजे 1 upon x च असतो ना. हे log of x ला लिहिलं. मग काय होईल पहा? log of x upon x आणि हा मायनस. कळलं काय? हे कळलं का काय आलं? हा log of x वरती 1 upon x raised to -1 म्हणजे x खाली राहील आणि हा -1 हा मायनस बाहेर. ओके. मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 इथं पण तेच राहील बा. 1 upon -1 upon x स्क्वेअर होऊन जाईल. कळलं का? x raised to -1 चा x खाली येणार. xx
वन अपॉन एक्स स्क्वेअर होते. ओके, आता याला परत इंटिग्रेट करावं लागणार आहे. ओके, म्हणजे इथं मी हे अप्पर लिमिट वगैरे टाकल्यानंतर पहिले याला इंटिग्रेट करून घेतो. याला इंटिग्रेट केलं तर काय होईल, मायनस लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स इन ब्रॅकेट अप्पर लिमिट 2 लोअर लिमिट 1 मायनस याचं इंटिग्रेशन काय होईल, हा मायनस बाहेर काढा, मायनस मायनस काय होईल इथं प्लस होईल. 1 अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे परत तेच, त्याचा आन्सर डायरेक्ट माहिती ना आपल्याला, मायनस एक्स रेस टू मायनस 1 अपॉन एक्स. डायरेक्ट लिहू का मग? आता असं काढलं ना, मायनस 1 अपॉन एक्स येईल ना डायरेक्ट, याचा आन्सर डायरेक्ट मायनस 1 अपॉन एक्स लिहू. ओके, आणि अप्पर लिमिट 2 लोअर लिमिट 1. क्लियर आहे काय? इथं काय होतं नाही, x रेस टू मायनस 2 प्लस 1 म्हणजे मायनस 2 तर मायनस 1 होतं आणि हा मायनस वरती जाईल, हा x खाली येईल, मायनस 1 अपॉन x येईल. कळलं का? मग याला टाका पुढे लिमिट. आता हे मायनस आणि प्लस मायनस होऊन जाईल, हे मायनस राहील. मग हे अप्पर लिमिट टाका, लोअर लिमिट टाका, सॉल्व करा. कळलं का? एकदा अप्पर लिमिट टाकलं तर काय होईल पहा, मायनस लॉग ऑफ 2 अपॉन 2 मायनस ऑफ मायनस येईल ना ते, हे मायनस काढून घ्या प्लस मायनस, टेन्शनच नाही. ओके, म्हणजे लॉग ऑफ एक्स लॉग ऑफ 1 अपॉन 1 परत हे प्लस मायनस बाहेर काढून घे, इथं मायनस होऊन जाईल. हे ब्रॅकेट मध्ये एकदा टाका 1 अपॉन 2 मायनस ऑफ 1 अपॉन 1. कळलं का? अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकून सबट्रॅक्शन केलं मी, दुसरं काही नाही केलं. हे पहा, ही 2 ची व्हॅल्यू इथे टाकली, हे अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, 1 ची व्हॅल्यू टाकली, लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलं, अप्पर लिमिट टाकली, लोअर लिमिट टाकली, सॉल्व करतोय. देन काय भेटणार, लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू, लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू आणि हे 2 वगैरे येतं. लॉग ऑफ 2 मायनस लॉग ऑफ 1 म्हणजे ते 2/1 झालं ना, लॉग बाहेर काढलं तर. कॉमन डिनॉमिनेटर घेऊन टाका, इथं 2 येईल, इथं पण 2 येईल. करेक्ट आहे? बरोबर. आणि हा 2 वरती नेला याच्यावरती, तसं इथं पण घेऊन टाका. हे ऍक्च्युअली 1/2 मायनस 1 आहे, म्हणजे मायनस 1/2 आन्सर होईल त्याचं. कळलं का? ऍक्च्युअली असं झालंय बघा, लॉग ऑफ 2 मायनस 2 लॉग ऑफ 1 डिवाइडेड बाय 2. क्लियर आहे? हे मायनस साइन लावूया बाहेर. आणि हे इथं हे काय झाले, मायनस 1/2 मायनस ऑफ 1, त्याचा आन्सर होतं मायनस 1/2. ओके, 1/2 मधनं 1 गेला तर मायनस 1/2 होता. सो हा 2 वरती लिहू शकतो का मी तसा, मग तो वरती लिहिला तर 1च आन्सर येईल तिचं. कळलं का? लॉगची प्रॉपर्टी ना, हा 2 वरती लिहिता येतो ना तुझ्या डोक्यावर, पण त्याचा आन्सर 1 चा स्क्वेअर 1च राहील की नाही. मग 1च लिहिलं चालेल का इथं? चालेल ना 1? हां, मग आता पुढे पहा, हे लॉग जर मी कॉमन काढलं तर काय मिळेल, लॉग ऑफ 2/1 2/1 भेटेल ना, मायनस प्लस डिव्हिजन होईल की नाही, बरोबर ना. आणि मग 2/1 म्हणजे 2च आहे ते, आणि मग डिवाइड बाय लॉग ऑफ 2 आहे खाली मायनस, आणि हे मायनस 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 प्लस होईल 1/2. कळतंय का? मग हे 2 कॉमन निघेल, बरोबर. मग असं निघेल, आणि हा 1 समजा प्लस इकडे लिहितो आणि हा लॉग तिकडे मायनस लिहितो, मायनस लॉग ऑफ 2. असं किती मिळालं, काय मिळतंय? बरोबर आहे का? नाही कळलं? पुन्हा एकदा सांगू, हे लॉग ऑफ एक्स एक्स स्क्वेअर आहे, हे बायपास मी सॉल्व शकतो. u इंटू v, u म्हणजे लॉग याला येते ची हिशोबाने हाच u आहे आणि हाच v आहे. मग याला u इंटू v वापरलं, u इंटिग्रेशन ऑफ v लिमिट सबस्टिट्यूट केले, बिकॉज मायनस असल्यामुळे याचे इंटिग्रेशन याचे सेपरेट करतात. सो याचा मी हिशोब करून टाकला, याचा इकडे बघू 1 2 हे डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v आणि हा dx. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ u हा 1 अपॉन x आला, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर x रेस टू n च्या फॉर्म्युल्याने x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. n वरती अजून हा 2 मायनस होईल, सो दॅट्स मायनस झाला. क्लियर आहे? नेक्स्ट केस मध्ये बघा, इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ याचा तोच येणार x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. ओके, सो सॉल्व केला, -2 + 1 -1 मिळणार, इथं -1 मिळणार, हे सगळं सॉल्व झालं. याच्यामध्ये x रेस टू -1 चा अर्थ असतो 1 अपॉन x, आणि हा मायनस राहील ना, मग तो झाला -1 अपॉन x आणि हा log of x आहे. क्लियर आहे? नंतर हे
हा x खाली येणार सो x स्क्वेअर होऊन जाईल x into x x स्क्वेअर होईल आणि हा -1 चा मायनस साइन सो -1 अपॉन x स्क्वेअर मग याचे इंटिग्रेशन पुन्हा घ्यावं लागेल मायनस मायनस काय होईल इथं प्लस होईल मग ते 1 अपॉन x स्क्वेअर चे इंटिग्रेशन आपण आता एवढं काढलेलं आहे इथं परत तर ते काय आलं होतं -1 अपॉन x स्क्वेअर आलं होतं -1 अपॉन x तर -1 अपॉन x आलं ते टाकली व्हॅल्यू एकदा अप्पर लिमिट टाकायचं एकदा लोअर लिमिट टाकायचं त्याच्या आधी काय करतो मी मायनस साइन बाहेर काढून घेतो सो मायनस प्लस मायनस होईल आणि हे मायनस पण बाहेर काढून घेतो मग एकदा मी 2 टाकलं याच्यामध्ये हे x च्या जागी 2 टाकलं तर असं आलं मायनस एकदा 1 टाकणार तर हे असं येणार क्लियर एकदा 2 टाकणार तर हे असं येणार 1 टाकणार तर हे असं येणार क्लियर मग याच्यातनं हा मला दिसतोय की डिनॉमिनेटर 2 होऊ शकतो मग मी याला 2 ने याला 2 ने मल्टिप्लाय करून घेतलं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला सो मला 2 कॉमन भेटेल पण त्याच्यामध्ये हा इथं 2 येणार हा 2 या 1 च्या वरती जाईल तर तो 1:2 येईल 1:2 चा मिनिंग 1च असतो म्हणजे log of 1 लिहिलं तरी चालेल log of 1 लिहिलं या दोघांमधनं log जर कॉमन निघेल तर हे मायनस असल्यामुळे यांचं डिव्हिजन होऊन जाईल तर 2/1 होऊन जाईल त्याचा अर्थ 2/1 चा अर्थ 2 च असतो सो log of 2 लिहिलं डायरेक्ट चालेल हा 2 कॉमन डिनॉमिनेटर असल्या कारणाने तो डायरेक्ट कॉमन निघेल इथं 1 ला मी आधी लिहिणार मायनस log of 2 असल्यामुळे त्याला नंतर 1 मायनस log of 2 किंवा सिम्पली तुम्ही असं पण म्हणू शकता की log of 1 ची व्हॅल्यू 0 असते म्हणून आपण आहे डायरेक्ट log of 1 ची व्हॅल्यू किती येते 0 हे पण लक्षात ठेवा का माहिती कसं असतं log to the base 10 log to the base 10 of 1 ची व्हॅल्यू 0 असते लॉग टेबल मध्ये मग ते डायरेक्ट तुम्ही 0 टाकलं एवढं सगळं नाही सॉल्व केलं तरी चालेल समजा तुम्हाला माहित नसेल तर कसं सॉल्व ओके म्हणजे इथून आन्सर भेटतो ना हा 0 येईल log 2/2 होऊन जाईल आणि हा मायनस तर प्लस 1/2 देईल log 2 प्लस 1/2 काय कसं येईल ते कळलं का पुढचा क्वेश्चन पहिलीच प्रॉपर्टी मध्ये फिरतोय आपण अजून तेच महत्त्वाची सबस्टिट्यूशन टाकणं इंटिग्रेशन सॉल्व करणं व्यवस्थित टॅकल करणं या प्रॉपर्टी इज इम्पॉर्टंट अजून एक क्वेश्चन आहे त्याला नोट दी स्टेप मध्ये टाका जरा इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट म्हणजे जरा वेगळा आहे 6 नंबरचा क्वेश्चन त्याच्यामध्ये ते क्वेश्चनला कसं सॉल्व करायचं त्याला थोडं वेगळी मेथड वापरली तर प्रॉब्लेम क्रिएट होतो असं त्याला काही क्वेश्चन्स रट्टा मारल्यासारखे आहेत ते जसं cos क्यूब थीटा sin क्यूब थीटा आला रट्टा जे तसं ती स्टेप कसं करायचं असं तर कसं कारण दुसरं काही कारण नाही त्याला हे बघा हा 6 नंबरचा क्वेश्चनला थोडंसं हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करून करावं लागतं पुढे सॉल्व तर ते होत नाही बघा हा क्वेश्चनला बघून आपल्याला अजिबात वाटत नाही याला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणून कळलं का पण विषय असा आहे की आपल्याला इथं टाकता येऊ शकत होतं बट हे इथं जर साइन असलं असतं ना तर ती साइन ऑफ थीटा इक्वल टू टी टाकून दिलं असतं कळलं का हा क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे बट तसं ते नाहीये पण ते का नाही झालं एक कॉस्ट मुळे गडबड झाली कळलं का हा कॉस्ट नाही पाहिजे इथे मग तो सबस्टिट्यूशन राहिला असता मग तो कॉस्ट येतोय ना सबस्टिट्यूशन करता येणार नाही जमणार नाही कारण खालच्या डेट 2 वरती भेटतोय तुम्हाला बट या कॉस्टला करणार काय तुम्ही या कॉस्टला तर कन्वर्ट करावं लागेल की नाही मग त्याच्या की तुम्ही dt टाकणार का खाली
कसं नाही जमणार ना, टीच्या फॉर्मॅटमध्ये लागतं ते. मग ती व्हॅल्यू तशी टाकायची म्हटली तर प्रॉबिलिटी आहे. साइन ऑफ एक साइन इनवर्स ऑफ एक्स येईल तिथं मग तर टाकायचं म्हटलं इनवर्स मध्ये फुकट वाढेल. साइन इनवर्सला कॉस इनवर्स कॉस मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे अवघड. मग त्याच्यापेक्षा याला काय करावं लागतं, थोडा हाफ अँगल वगैरेचा वापर करावा लागतो. ओके, तसं होत नाही ते सबस्टिट्यूशन. मग याला थोडंसं कॉस ऑफ थिटा म्हणजे कॉस ऑफ 2 थिटाची फॉर्म्युला वापरावा लागतो इथं. जेव्हा असं काही जमत नाही तुम्हाला नॉर्मल याच्यामध्ये तेव्हा तिथं हाफ अँगलचे प्रयत्न करायचे, तिथून काहीतरी व्हॅल्यू शिकते. कळलं का? मग ते कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो, साइन स्क्वेअर थिटा 4 आहेत ना, त्यातला पहिला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आठवलं का ते? हे 2 थिटा असेल हे थिटा असतं, हा थिटा असेल तर थिटा बाय 2 होईल ना. मग असं टाकता येईल का काय कॉस ऑफ थिटाच्या जागी? हा राहिला प्रश्न याचा. हा पण एक फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच वेळी सांगितलेला आहे मी. 1 प्लस कॉस ऑफ एक्स 1 मायनस कॉस ऑफ एक्स. आठवलं का? हा 1 प्लस कॉस ऑफ एक्स काय लिहिणार याला 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे x बाय 2 होईल इथं. कळलं का? हा ऍक्च्युअली 2 थीटा असतो तर तो x असतो. कळलं का? असा फॉर्म्युला आहे तो. हे जर मायनस असेल तर इथं काय येतं, साइन येतं. साइन स्क्वेअर तो मायनसला. हे बऱ्याच वेळेस यूज झालेलं आहे इथं. आता परत परत सांगायची गरज नको म्हणायला. इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 इज इक्वल टू याला टाका कॉसला. काय टाकणार, कॉस स्क्वेअर x बाय 2 मायनस साइन स्क्वेअर x बाय 2 आणि या खालच्याला पण सबस्टिट्यूट करा. काय करणार 2 साइन स्क्वेअर x बाय 2 देन प्लस साइन ऑफ x dx. क्लियर आहे? आता साइन ऑफ x ला आता हाच कसं काय x मध्ये राहिला, याला पण हाफ मध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागेल ना. सगळं हाफ मध्ये गेलं, सगळं हाफ मध्ये करायचं. मग हा साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला सारखा. साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 साइन ऑफ थीटा कॉस ऑफ थीटा. जर इथं थीटा नसेल तर इथं थीटा बाय 2 येईल. मग बरोबर ना? मग इथं सबस्टिट्यूट करू का मी त्याला. मग इथं काय होईल 2 साइन ऑफ x बाय 2 कॉस ऑफ x बाय 2. कळलं का? हे सगळंच हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करून टाकलं. बरोबर. आता थोडं काय करावं लागतं, वरती इथं 2 sin स्क्वेअर x बाय 2 दिसतंय, इथं 2 sin ऑफ x बाय 2 दिसतंय. मी काय करतो याच्यामध्ये कॉमन घेतो काहीतरी. निघेल ना 2 आणि sin ऑफ x बाय 2 टाइम्स 2 sin ऑफ x बाय 2. मग ते कॉमन घेतो मी, तर 0 आणि इथं पाय बाय 2 भेटणार आणि हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बसतो इथं. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे खालची कॉमन घेतल्यानंतर जे टर्म वरती तयार होईल. मी करून दाखवतो ते. 2 sin स्क्वेअर कॉमन काढा. हे तर कळतं तुम्हाला x बाय 2 ची कॉमन घेतलं. हां sin ऑफ x बाय 2 निघेल कॉमन. काय होईल इथं sin ऑफ x बाय 2 प्लस cos ऑफ x बाय 2. हे टर्म राहिली की नाही. ही टर्म वरती तयार करता येऊ शकतं ना. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय असतं a प्लस b a मायनस b. मग इथं cos ऑफ x बाय 2 प्लस sin ऑफ x बाय 2 आणि cos ऑफ x बाय 2 मायनस sin ऑफ x बाय 2 येईल की नाही. येईल ना. मग मी इथं लिहू शकतो का त्याचे दोन ब्रॅकेट cos ऑफ x बाय 2 प्लस sin ऑफ x बाय 2 हा एक ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये cos ऑफ x बाय 2 मायनस sin ऑफ x बाय 2. कळतंय का हे? असं काय केलं मी, वरती सिम्प्लिफिकेशन, खाली मला तो ब्रॅकेट भेटतोय कॉमन निघून, म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा प्लसचा ब्रॅकेट कॅन्सल होतील. कळतंय का? ओके. मग काय भेटेल इकडे लक्षात ठेवा, इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2. मग काय भेटणार आहे बघा, हे कॅन्सल झालं मग एवढंच उरलं म्हणजे cos ऑफ पाय बाय 2 मायनस sin ऑफ पाय बाय 2 डिवाइडेड बाय 2 sin ऑफ पाय बाय कसं काय x बाय 2. ओके, x बाय 2 dx. कळतं हे इथपर्यंत? ओके. आता कसं आहे, याला मी सेपरेट करू शकतो का, पण हा 1/2 बाहेर काढून घ्या. आयता भेटलेला आहे ना, त्याला घेऊ टाका बाहेर, विनाकारण ठेवायचं नाही त्याला. 0 टू पाय बाय 2 हा जर मी सेपरेट केला तर मला काहीतरी भेटेल की नाही. हा sin पाय x बाय 2 कॅन्सल होईल, cos x बाय 2 पण sin x बाय 2 त्याचा cot x बाय 2 असं काहीतरी आन्सर भेटेल. कळलं? कॉटच भेटतं का त्याला? त्याचं cos आलं आपलं, कसं काय कॉट आलं? अरे फॉर्म्युला चुकीचा टाकला ना. हे मायनस साठी मी साइन स्क्वेअर सांगितलं होता, तर प्लस आहे ना तो. हां cos स्क्वेअर पाहिजे, तो मायनस साठी सांगितलं तो टाकून दिला मी.
आता cos स्क्वेअर बाय मग इथून cos निघणार ठीक आहे तेच राहील इथून cos निघणार इथं cos स्क्वेअर इथं cos ऑफ x बाय ठीक आहे हे प्लस असल्यामुळे हे इथं मी मायनस साठी सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला मायनस चेंज करून दाखवला होता ना मी तो प्लसचा जागी मायनस टाकून दिला बरोबर मग इथं हे cos आपण cos येईल त्याचं बनून देईल आणि हे sin आपण cos येईल त्याचं tan येईल नाही कळलं का आणि डिनॉमिनेटर सेपरेट करू शकतो ना मी हा 2 बाहेर काढला की मग काय भेटेल बघा cos ऑफ x/2 डिवाइड बाय cos ऑफ x/2 येईल की नाही मायनस sin ऑफ x/2 डिवाइड बाय cos ऑफ x/2 येणार कळलं का हे कॅन्सल होईल मग काय होणार 1/2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2 1 मायनस tan ऑफ x/2 dx इथपर्यंत क्लियर आहे 1 मायनस tan ऑफ x/2 आता याचा काय मॅटर करणार तुम्ही 1 मायनस tan ऑफ x/2 चे इंटिग्रेशन कसं काढणार त्याच्या विषय असा आहे की 1 चे इंटिग्रेशन सेपरेट आहे ना या tan ऑफ x/2 चे सेपरेट आहे ना tan ऑफ x/2 चे इंटिग्रेशन कसं काढतात tan ऑफ x चे इंटिग्रेशन का फॉर्म्युला नाही तुमच्याकडे sec स्क्वेअर चे इंटिग्रेशन tan ऑफ x असतं कळलं का कसं कन्वर्ट करायचं याला log of sec of x tan of x कळलं का आठवलं का तो फॉर्म्युला शेवटी आला होता पहा मी डिराइव्ह करून दाखवला होता बाय पार्ट्सने त्याला * 1 करावं लागतं ते त्या टाइपचं आहे हां sec x वगैरे त्याला * 1 करून बाय पार्ट्सने सॉल्व्ह करून आन्सर लिहिलं त्याचं ठीक आहे तो विषय सोडा मग याचा डायरेक्ट फॉर्म्युला तुमच्याकडे tan ऑफचा सध्याला पहिल्या केस मध्ये नव्हता दुसऱ्या केस मध्ये आलेला होता है ना tan चा cot चा हे फॉर्म्युला 1 चा इंटिग्रेशन सेपरेट आहे ना हे बघा 1 चा इंटिग्रेशन सेपरेट आहे हा 1/2 राहील इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन घेतो 1 चा इंटिग्रेशन सेपरेट घेतो त्यात येणार x कळलं का मायनस tan ऑफ x/2 चं log ऑफ sec x असतं tan चं इंटिग्रेशन काय असतं log ऑफ sec x मग काय आलं पाहिजे log ऑफ sec x चं मीनिंग sec ऑफ पाय x/2 आणि या sec x चा पुढे घ्यावं लागतं ना x चा जागी कोण आहे x/2 त्याचं इंटिग्रेशन पुढे घ्यावं लागतं 1 अपॉन x/2 ला 1/2 कळलं काय बघ आता याला लिमिट टाका वरची लिमिट काय आहे π/2 आणि खाली काय आहे 0 पुढे सिंपलिफिकेशन करा हे 1/2 इंटिग्रेशन ऑफ x मायनस हे 2 वरती येणार इथं कळतंय का हे समोर येईल नाही 2 log ऑफ इन ब्रॅकेट sec ऑफ x/2 आणि हे अपर लिमिट हे π/2 आणि हे 0 क्लियर आहे आता लिमिट टाकायला सबस्टिट्यूट करायला आपण तयार आहोत झालं ना सगळं आता काय प्रॉब्लेम आहे आता लिमिट घ्यायचं टाकायचं त्याच्यात मग लिमिट टाका अपर लिमिट सबस्टिट्यूट करा लोअर लिमिट सबस्टिट्यूट करा हा 2 राहू द्या इकडे 1/2 वाचून ओके अपर लिमिट टाकतो म्हणजे π/2 -2 log ऑफ sec π/2 अपॉन 2 कळलं का हे झालं अपर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकतो ओके ब्रॅकेट मध्ये 0 -2 log ऑफ sec ऑफ 0/2 क्लियर आहे ओके काय होईल 1/2 इंटिग्रेशन ऑफ हे π/2 तो π/2 राहील मायनस हे 4 दा होईल π/4 होऊन देईल कळतंय का sec ऑफ π/4 ओके मायनस 0 काढलं तरी चालेल हे मायनस साइन मध्ये येईल तिथं प्लस होऊन जाईल कळतंय काय मायनस प्लस होईल हे 2 log ऑफ sec 0 डिग्री 0/2 0 sec 0 डिग्री किती असतो म्हणजे cos चा 0 डिग्रीचा उलटा ना cos 0 काय असतो 1 याचा रेसिप्रोकल केला की 1/1 भेटेल ना म्हणजे sec 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 कळलं का
उलट असतं ना ते कॉस्ट काढून घ्यायचं म्हणजे सेक 0 ची व्हॅल्यू आहे 1 सेक ऑफ पाय बाय 4 म्हणजे किती डिग्री 45 डिग्री ना सेक ऑफ 45 रूट 2 सो याची रूट 2 येणार कळलं का काय बोलला काहीच नाही बोलला सो बघा इथे हे रूट 2 येणार हे log of 2 log of 2 log of हे कॉमन पण काढलं ते मल्टिप्लाय होईल कळलं का मग मी आता थोड्या वेळाला सिम्प्लिफाय करतो 1/2 मध्ये टाकू का 1/2 सगळ्यांना मध्ये टाकून देऊ का 1/2 हे बरे 2 2 2 कॅन्सल होईल ना मग हे 1/2 मध्ये टाकतो इथं भेटणार मग मला पाय बाय 4 बरोबर मायनस हा 2 कॅन्सल होऊन जाईल इथं उरणार फक्त log of रूट 2 इथं हा 2 कॅन्सल होऊन जाईल इथं फक्त उरणार log of 1 log of 1 काय सांगितलं मागच्या वेळेस 0 या घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही की कळलं का म्हणजे पाय बाय 4 मायनस log of रूट ऑफ 2 असं काहीतरी आन्सर असेल करेक्ट आहे का जमतोय का प्रकार पूर्ण इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो मी काही करत नाही लास्टला फक्त काय करतो हे एवढे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं इथपर्यंत होतं काय दुसरं केलं का फक्त लिमिट टाकले आणि छोटेसे कॅल्क्युलेशन आहे ओके काय सॉल्व घेऊन घ्या रफ करू रफ करू का सगळं इंटिग्रेशनचा प्रकार आहे इंटिग्रेशन चांगलं जमेल सगळं जमेल म्हणून पहिल्या मागच्या आपण इंडिफिनाइट कटिंग मध्ये व्यवस्थित 8 ते 10 लेक्चर त्याच्यावर जवळपास प्रत्येक पॅटर्नचे घेतले जातात है ना तर पॅटर्न्स कळलं गरजेचं आहे तुम्हाला क्वेश्चन पाहिला की पॅटर्न कळला पाहिजे आता हे 7 नंबरचा क्वेश्चन आहे पहा हा पण इंटिग्रेशनचाच आहे म्हणजे 1/2 पहिलीच प्रॉपर्टी याला सॉल्व्ह करायची सो 1 - 2x² आणि इथं दिले तुम्हाला रूट ऑफ 1 - x². आता ह्याचं रूट दिसतंच तुम्हाला कळतं की नाही हे सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे म्हणून इंटिग्रेशनचा तेव्हा स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² आहे हे है ना याला मी काय टाकू शकतो साइन ऑफ थीटा टाकावं लागेल नाही का कारण काय आहे हे सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन येतात तुमचे तुम्ही आठवा 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² असतं है ना अशा टाइपचे जे क्वेश्चन आले ते हे सबस्टिट्यूशन करावे लागते इथं त्याच्या की x च्या जागी जर मी थीटा टाकेल तर हा sin स्क्वेअर थीटा होऊन जाईल cos स्क्वेअर थीटा मध्ये कन्वर्ट होऊन जाईल हे स्क्वेअर रूट होऊन जाईल कळलं का मी या ठिकाणी दोन सबस्टिट्यूट करू शकतो एक तर तुम्ही याचं म्हणजे cos थीटा टाकू शकता किंवा sin थीटा टाकू शकता याला किंवा दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची झाली तर आपल्याला समजा थोडंसं याच्यामध्ये तुम्ही या सबस्टिट्यूशनच लक्षात ठेवा तेच बेटर आहे हे सबस्टिट्यूशन होती काय स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² ची त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये होते पहा सेम सबस्टिट्यूशन इथं पण लागतं कळलं का कारण काय आहे सिम्प्लिफिकेशनचा पर्याय येतो तुम्ही याला डायरेक्ट इंटिग्रेशन घेताय का नाही सुरुवातीला काय करावं लागतं सिम्प्लिफिकेशन नंतर इंटिग्रेशन बट डेरिव्हेटिव्हचं सबस्टिट्यूशन तुम्ही डायरेक्ट वापरलं तरी फरक पडेल का सिम्प्लिफिकेशन आहे ना शेवटी है ना डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला ही टर्म मध्ये पहा स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² असं जर असेल तर आपण त्याच्या जागी काय टाकतो साइन ऑफ थीटा टाकतो ना साइन किंवा कॉस साइन किंवा कॉस अशी टर्म टाकतो तुम्ही इथं ऍक्च्युअली ते असं आहे स्क्वेअर रूट ऑफ a² - x² अशी होती त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याचा मीनिंग काय असतं a sin ऑफ थीटा टाका किंवा a cos ऑफ थीटा टाका त्याचा फायदा काय होतो त्याचा फायदा असा होतो की असं येतं पहा हे 1 - sin स्क्वेअर येतं 1 - sin स्क्वेअर त्याचा आन्सर cos स्क्वेअर होता आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातो म्हणजे फक्त उरतो cos ऑफ कळलं का हा बेनिफिट आहे प्रत्येक वेळेला जिथं पण ही टर्म दिसतील अशी तेव्हा तुम्हाला सबस्टिट्यूट करावं लागतं वरती sin ऑफ x वगैरे राहिलं असतं आपण केलं असतं पण हे या टाइपचं दिसते मग आपण याला काय म्हणणार x ची व्हॅल्यू काय टाकायची sin ऑफ थीटा बरोबर आहे थीटाची व्हॅल्यू पण काढून ठेवा इथं
थिटाची व्हॅल्यू काय असते मग साइन इनव्हर्स ऑफ x लास्टला टाकायला. मी तुम्हाला सांगितलं जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूट करणार तेव्हा फक्त ते सबस्टिट्यूशन होत नाही, काय चेंज होतो सोबत लिमिट. काय चेंज होतो सोबत लिमिट. कसं काढायचे लिमिट. x जो आहे x व्हॅरी होतो 0 टू 1/2 मध्ये, बट थिटा व्हॅरी होणार म्हणजे x ची व्हॅल्यू जर 0 असेल बरोबर ना, तर मग थिटाची व्हॅल्यू काय येणार. x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर थिटाची व्हॅल्यू काय येणार. जसे की या ठिकाणी पहा थिटाची व्हॅल्यू काय असते. x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर साइनचा 0 डिग्री कोणत्या अँगलला येतो, किती येतो 0 डिग्रीला, म्हणजे इथे 0 होईल. आणि साइनचा 1/2 कोणत्या डिग्रीला येतो. x ची व्हॅल्यू 1/2 ना, इथे टाकायची ना ती 1/2 30 डिग्री, म्हणजे हा इथे 30 डिग्री म्हणजे किती ते π/2 काय वगैरे है ना. त्यांचे काय π/6 असतं ना 30 डिग्री. सो हे काय होणार π/6 30 डिग्री π/6. नाही कळलं. हे कळलं का. हे कसं काढलं मी. हे थिटाची व्हॅल्यू काढली ना, हे थिटाची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू इथे 0 ठेवायची. साइन तर 0 कोणत्या डिग्रीला येतो 0 डिग्रीला. एक तर थिटा x ची व्हॅल्यू 1/2 टाकायची. साइन चा 1/2 कोणत्या डिग्रीला येतो 30 डिग्रीला. म्हणून थिटाची व्हॅल्यू 0 टू 30 डिग्रीच्या मध्ये लाई करेल. x ची व्हॅल्यू जर 0 आणि 1/2 च्या मध्ये लाई करते. कळलं का. हे मागच्या वेळी विसरलो होतो आपण करायला, आता विसरायचं नाही. ओके. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो इंटिग्रेशन ऑफ आता 0 टू π/6 करणार मी. सबस्टिट्यूट करतोय ना. सो 1 अपॉन हे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x होईल ना, ते साइन स्क्वेअर थिटा बरोबर. आणि हे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कळलं का. हे थिटा येईल. ओके. याला डिफरन्शिएशन पण करावं लागतं ना, असं केलं की. मग इकडे पहा त्याने सॉल्व्ह केलं इथं. त्याचा कॉस ऑफ थिटा डी थिटा येतं ते. आता नुसतं थिटा येत नाही इथं, याला डिफरन्शिएशन करावं लागतं. डिफरन्शिएशन केलं की या x चं इथं dx येतं, पण या साइन ऑफ थिटाचं इथं कॉस ऑफ थिटा डी थिटा येतं. म्हणजे dx च्या जागी कॉस ऑफ थिटा डी थिटा टाकावं लागेल. कळलं का. कळलं का. सबस्टिट्यूशन असेच करतो ना आपण. मग आता इंटिग्रेशन सॉल्व करा. 0 टू π/6 हे कॉस ऑफ थिटा राहू दे इकडे, आणि हे डिवाइड बाय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. याचा काही आन्सर आहे का तुमच्याकडे. आहे नाही. कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आहे हा, बरोबर ना. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस ऑफ 2 थिटा. सो हा कॉस ऑफ 2 थिटा आहे, थिटा उद्या याच्यात. आणि हे कॉस स्क्वेअर थिटा येणार. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, म्हणजे काय होणार इथं डी थिटा. इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/6 हा कॉस ऑफ थिटा डिवाइड बाय कॉस ऑफ 2 थिटा, आणि हा इथं होणार फक्त कॉस ऑफ थिटा डी थिटा. हा थिटा थिटा कॅन्सल होईल. आन्सर होणार 0 टू π/6 बरोबर. फक्त 1 अपॉन कॉस ऑफ 2 थिटा होणार. कळलं का इथपर्यंत. त्याच्यामध्ये झालं का ते झालं. ओके. आता cos ऑफ 2 थिटाचं रेसिप्रोकल मध्ये त्याला वरती घ्या तर सेक मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे इंटिग्रेशन काढावं लागेल ना. सो इंटिग्रेशन ऑफ वरतून चालतंय का करतंय π/6 आहे, म्हणजे या सेक ऑफ 2 थिटा लिहू शकतो का मी याला. सेक ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, की मी tan ऑफ 2 थिटा tan ऑफ थिटा सेक ऑफ थिटा याचे फॉर्म्युला काय ठेवले आठवतंय का. tan चा जसा log ऑफ sec x आहे तसा सेक ऑफ 2 थिटाचा काय आहे log ऑफ sec थिटा tan थिटा sec थिटा प्लस tan थिटा. आठवलं का. आठवलं का. लिहून घ्या डेरिव्हेटिव्ह. log ऑफ sec थिटा प्लस tan थिटा असा डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा sec थिटाचा. tan थिटाचा log ऑफ sec थिटा आहे. cosec थिटाचा काय आहे log ऑफ cosec थिटा प्लस cot थिटा. कळलं का. लिहून घ्या. हे पहिल्या वेळेस नव्हते, दुसऱ्या वेळेस आलेले होते डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह असतो इंटिग्रेशन ऑफ sec ऑफ थिटाचा इंटिग्रेशन आहे log ऑफ sec थिटा प्लस tan थिटा प्लस c असा डेरिव्हेटिव्ह येतो. इंटिग्रेशन येतो. कळलं का. सो याचं इंटिग्रेशन निघतं डायरेक्ट आपल्याला. मग काय निघेल ते इंटिग्रेशन डायरेक्ट निघेल log ऑफ sec ऑफ 2 थिटा प्लस tan ऑफ 2 थिटा, आणि 2 थिटाचा पुढे घ्यावा लागेल ना 1/2. कळलं का. कळलं का हे. आता सॉल्व करा.
आता याच्यामध्ये हा 1/2 डायरेक्ट बाहेर घेऊ. हम्म. आता काही प्रश्नच नाही ना विचारायचा. मग याला टाका त्याच्यामध्ये लॉग ऑफ अप्पर लिमिट टाकू मग सेक ऑफ 2 थिटाच्या जागी π/6 बरोबर प्लस tan ऑफ 2 थिटाच्या जागी π/6 मग हे झालं अप्पर लिमिट. मायनस लोअर लिमिट करू तर काय होईल लॉग ऑफ सेक ऑफ 2 into 0 प्लस tan ऑफ 2 into 0. कळलं काय हे? हे अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, हे लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलं, दोघांचे मायनस केले. ओके काय होणार आहे 1/2 इंटिग्रेशन ऑफ हे 2 कॅन्सल इथं 3 होईल, 2 कॅन्सल इथं 3 होईल, म्हणजे काय भेटणार लॉग ऑफ सेक ऑफ π/3 प्लस tan ऑफ π/3 मायनस लॉग ऑफ सेक 0 प्लस tan 0. करेक्ट आहे? करेक्ट आहे का इथपर्यंत? हा बोला आता. सेक π/3 म्हणजे किती डिग्री? 60 डिग्री ना. मग हे सेकची 60 डिग्रीला व्हॅल्यू किती येते? सेकची 60 म्हणजे कॉसची 60 काढायची. रेसिप्रोकल करू म्हणजे cos 60 करा. cos 60 किती असतो? 1/2 बरोबर. याचा रेसिप्रोकल करा म्हणजे 2 होईल. कळलं का? आता हे पण tan 60 आहे ना. tan 60 काय होतं आपल्याला काय √3 बरोबर ना मायनस लॉग ऑफ सेक 0 म्हणजे cos 0. cos 0 किती 1 1/1 1 म्हणजे इथं 1च होईल. tan चा 0 0 बरोबर की नाही? मग काय होईल हा 1/2 हा लॉग ऑफ हा मायनस 1 राहील, हा +1 हा +2 आणि -1 मायनस म्हणजे +1 होईल. मग इथं काय होणार 1 + √3 आणि हा 0 चा काही संबंध नाही. कळलं काय हे? ऐसा है ना 2 - 1 1 √3 as it is 0 0. क्लियर आहे? एवढंच झालं आता हे. याचा आन्सर असलं पाहिजे लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 + √3 डिवाइडेड बाय 2. काय आलंय? कळतंय का? असा मस्त सोपा प्रकार आहे. सोपा प्रकार आहे ना? फक्त इंटिग्रेशन सॉल्व करायचं अवघड. इंटिग्रेशन सॉल्व झालं की ते काय टाकता येते सबस्टिट्यूशन. ते येत जमत असेल ना, 60 डिग्री घ्यायचं 30 डिग्री घ्यायचं ते केलेलं आहे आता 11th मध्ये. किती तरी वेळेला झालं डेफिनेट इंटिग्रेशन. काय आहे डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये किती आले आता डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x log of 2 ना. आता हे log of 2 कॉन्स्टंट आहे ना, त्याचा की संबंध आहे का? त्याला किती डिवाइड करता येतो की नाही? फक्त तुम्हाला वरच्या किंवा खालच्या टर्म मध्ये काय दिसणं गरजेचं आहे 2x च दिसणं गरजेचं आहे. तिथं वरती पण आहे खाली पण आहे की नाही? पण 2x तर टाकता येईल की नाही? समजलं ना? हेच तुमची ट्रिक आहे ना. तुम्ही एक घेतात त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला भेटतो का बघता? भेटला ना 2x म्हणून 2x ला काय सबस्टिट्यूट केलं त्यांनी ती सबस्टिट्यूट केलं. आणि जसं सबस्टिट्यूट करणार तसं लिमिट व्हॅरी करायचे मग. बरोबर? आता लिमिट कशी व्हॅरी होतील सांगा. 2 आहे हे पहा. लिमिट काय आहे 0 to 2 आहे का? तुम्ही जर t ला सबस्टिट्यूट करताय 2x तुम्हाला x चे लिमिट काय दिले 0 to 2 बरोबर. तर मग या t चे काय येतील तर x च्या जागी एकदा 0 टाका म्हणजे t चं लिमिट काय येईल 2 कोणचे रेस टू 0 केलं तर आन्सर 1 येतो. कोणाचे रेस टू 0 केलं तर आन्सर 1 येतो. आणि एकदा 2 च्या जागी x च्या जागी 2 टाका 2 त्याचा आन्सर होईल 4 म्हणजे 1 to 4 त्याचा लिमिट आहे. कळलं का? दिसतंय तिथं 1 to 4 आलेलं. कसं काय आलेलं? हां तेव्हा बाजू वही काढलं का 1 to का 4 1 to 4 येते. ओके